नक्कीच अगदी तीक्ष्ण नजर सुनील म्हात्रे सरांची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र डिसिजन जो आहे त्यांच्या जागेवर जातील आणि त्यानंतर मात्र तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल. यस इज गॉन. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अगदी बेल्सला नक्कीच चेंडू चाटून गेला होता. बेल्स त्या ठिकाणी ट्रिप झाली होती. पहिला गडी बाद त्रिफलाचित फलंदाज कालूराम भोईर. नवीन फलंदाज उमेश मैदानाच्या आतमध्ये इनॅट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण उमेशला पाहतोय. नक्कीच सुनील म्हात्रे सरांची प्रशंसा करावी लागेल. खरं तर बॉल टाकून झाल्यानंतर गोलंदाज समोर आला होता, परंतु थोडा वेळ घेतला आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन मात्र आपल्यापर्यंत पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल या बॅलेन्स देखील बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. विजय या गोलंदाजाची सुरुवात पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक चांगल्या प्रकारे केलंय आणि खास करून कालूराम भोईरची विकेट अगदी महत्त्वाची विकेट जागृत मराठा रानाल टीमला पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बीट केलंय उमेशला. बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. षटकातील पुढचा बॉल विजय पुन्हा एकदा या बलेचा बॉल उडवलाय ऑन साइडला. फटका तर चांगला आहे. मिड ऑनच्या वरून बॉल उडवला गेला होता. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. डीजे गणराज गणेश पाटील या ठिकाणी आहेत. टीम रानसनोलीचे चांगले खेळाडू आहेत आणि खास करून ओवली टीमची स्पर्धा म्हटलं की लक फॅक्टर त्यांच्या बाजूने, कारण सलग 4 वेळा ते फायनल मॅच खेळल्यात आणि 2 वेळा फायनल विजेता देखील ठरल्यात. ओवली टीमचा हा रेकॉर्ड आहे. ओवली स्पर्धेमध्ये रानसनोली संघाचा हा रेकॉर्ड आहे. 4 वेळा फायनल सामना खेळणं नक्कीच चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. दोन वेळा मात्र विजय झाले होते, तर 2 वेळा द्वितीय पारितोषिक त्यांनी पटकावलं या स्पर्धेमध्ये. परंतु यावर्षी कशा प्रकारचा परफॉर्मन्स राहील याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असणार आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या बॉलपासून कम्प्युटर समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे सुभाष धुमाल सर माझा साथ देत आहेत. त्याचबरोबर धुमाल सर तुम्हाला देखील सांगू इच्छितो की भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेटचं कम्प्युटर म्हटलं की नक्कीच आम्हाला प्रत्येक वेळेस आठवण होत असते नितीनदादा गवली यांची, कारण भरपूर रेकॉर्ड्स आम्हाला त्यांच्या माध्यमातून पुरवले जात असतात. अगदी 2008 पासूनचे रेकॉर्ड त्यांच्या डिक्शनरीमध्ये आहेत. तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. 10 धावफलकर आहेत. 9 धावा. एक शांत सुरुवात सोनादेवी टेमघर टीमच्या बाजूने आपण पाहतोय आणि त्याचं कारण महत्त्वाचं कालूराम भोईरची विकेट. एक चुकीची दुरुस्ती आमच्या गुणलेखकाच्या माध्यमातून. धावा 10 झाल्या आहेत पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर. तर दुसऱ्या षटकाची सुरुवात या बॉलवर देखील आल्या 2 धावा.
धावफलक 12वर पोहोचले. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल सोनादेवी टेमघर टीमला. षटक क्रमांक दुसरं जयचंद यांच्या माध्यमातून फेकलं जात आहे. या वेळेस दांडी गोल त्रिफलाची फलंदाज बाद. यू माइस आय डेफिनेटली हिट त्रिफला. अजून एक महत्वाची विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. कैलास हा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज दिनेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये. दिनेश आणि उमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतील कारण सलामीची जोडी मात्र तंबूच्या आश्रयाखाली परतली आहे. कैलास आणि कालुराम भोईर. तर आता मात्र जबाबदारीने खेळावं लागेल उमेश सोबतच दिनेशला देखील. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हवा तसा संपर्क नाही आहे. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचते आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. अंडर आर्म थ्रो. दुसरी धाव देखील कंप्लीट होते आहे. आपण पाहतोय गावदेवी ओवली 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषकाचा हा पहिला दिवस. चांगलं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळतंय. या बॉलर्स देखील समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र आता एकच धाव. एकपेक्षा आधी एक काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 16 का डोला. 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 दुसरा षटकाचा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने बॉल हवेत. क्षेत्ररक्षक जेल खाली. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा. वारंवार डबल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होत आहे. या षटकामध्ये देखील कोणत्या प्रकारे विकेट मोठ्या फटक्याची मुभा दिली नाही आहे. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. गोलंदाज जयचंदच्या माध्यमातून. समोर उमेश. बीट केलंय फलंदाजाला. मात्र यष्टीरक्षकाची चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि त्या चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये. ओव्हर कंप्लीट. षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. अल्पेश गायकवाड आमचे गुणलेखक सांगतायत 2 गडी बाद. धावा धावफलकावर 19.
नवीन फलंदाज तुषार येतोय. षटकार, कॅच ड्रॉप आणि त्यानंतर कमबॅक. आता मात्र चांगलं जज केलं गेलं होतं विजयच्या माध्यमातून. चांगला झेल कंप्लीट केलाय. या वेळेस बॉल पडल्यानंतर जास्तच बाहेर बोलतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय विक्रम नाईक सरांच्या माध्यमातून. 36 धावा आहेत. या वेळेस मात्र चांगला बॉल त्या ठिकाणी बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. नेक्स्ट मॅच साई कृपा डुंगे न्यू मिलन पायगाव. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. या वेळेस बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर वळतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. लेग ब्रेक गोलंदाजी आपण पाहतोय प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून. बॉल सातत्याने बाहेरच्या दिशेने वळवले जात आहेत आणि खास करून मातीची विकेट या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. या वेळेचा बॉल सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. शेवटचा बॉल होता आणि त्या कारणास्तव हा धोका पत्करला होता. तर अशा प्रकारे 4 ओव्हर्स कंप्लीट झाल्या आहेत. 38 धाबा धावफलकावर आहेत. 39 धाबांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय सोनादेवी टेमघर टीमने जागृत मराठा रानाल या टीमसमोर. तत्पूर्वी आपण टॉसकडे वळूया. चला साई कृपा डुंगे टीमचे कॅप्टन त्याचबरोबर न्यू मिलन पायगाव टीमचे कॅप्टन. चला टॉससाठी या. किती साहेब? एकच काय घेतली? 4 उरलेल्या. साई कृपा डुंगे टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. आपला प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं अनिवार्य आहे. सो प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. आले सर आले. कोण? मोबाईल लक्ष ठेवा. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. साई कृपा डुंगे विपक्ष न्यू मिलन पायगाव या दोन टीममध्ये पुढची मॅच आपण पाहणार आहोत. मी सन्माननीय महेश दादा जोशी आपणास विनंती करतोय की आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी करणार आहोत. चला न्यू मिलन पायगाव टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. न्यू मिलन पायगाव टीमचे कॅप्टन. चला आपण त्वरा करा. महेश दादा जोशी यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी उडवतोय. पायगाव टीमचे कॅप्टन कॉल करतायत.
छापा असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र त्या उलट आलं आहे. मी महेश दादांना विनंती करतो आहे आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस या ठिकाणी जिंकला आहे साई कृपा ढुंगे टीमचे कॅप्टन आहे. कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जिंकला आहे, काय करणार? क्षेत्ररक्षण 4 ओव्हरमध्ये कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल साई कृपा ढुंगे टीमच्या माध्यमातून न्यू मिलन पायगाव टीमला? आम्ही 40 धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. टीम संपूर्ण आहे का? हो नक्कीच. नक्कीच दमन दौऱ्यावर चांगलं परफॉर्मन्स तुमचं देखील पाहायला मिळालं. या ठिकाणी देखील तोच संघ खेळेल की संघामध्ये काही बदल असेल? बदल आहेत. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? राकेश आहे, मी आहे, स्वतः प्रशांत आहे, जितेंद्र पाटील आहे, अंकुश आहे. धन्यवाद. तुमच्या टीमसाठी शुभेच्छा. त्यानंतर न्यू मिलन पायगाव टीमचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. प्रथम तर मला हे सांगा की टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलं. आता फलंदाजी करायची आहे आणि फलंदाजी करत असताना 4 ओव्हरमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा साधारण 40+ तरी आमची मजाल आहे मारायची. कसं वाटतं या ठिकाणी या ओलीकरांचं हे आयोजन? खूप चांगलं आयोजन आहे ओली क्रिकेट संघ. खूप खूप धन्यवाद ओली क्रिकेट संघाला माझ्याकडून. धन्यवाद. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्समधून बातमी अशी आहे, टॉस जिंकलाय साई कृपा ढुंगे टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. तर फलंदाजीसाठी न्यू मिलन पायगाव टीमला इन्व्हाइट केलं आहे. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतो आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सुभाष धुमाल सर उपस्थित आहेत. ओव्हर टू द कॉम बॉक्स. खूप खूप धन्यवाद. मेरे आवाज मेरी पहचान संदेशजी वखारे. प्रथम फलंदाजी करताना सोनदेवी टेमगर संघाने आपल्या धावफलकावर 10 झळकले. ते एकूण 38 आणि 39 लक्ष ठेवलेलं आहे जागृत मराठा राहणार या संघासमोर. यानंतर आपण सामना पाहणार होता साई कृपा डोंगे विपक्ष न्यू मिलन पायगाव या दोन संघामध्ये. पायगाव संघाचा संघनायक आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सोनदेवी टेमगर संघाने 38 धावा निर्धारित 4 षटकामध्ये या धावफलकावर झळकलेल्या आहेत आणि 39 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार नाही, प्रदीप याने आपलं खातं उघडलेलं आहे. आव्हान येते 39 धावांचं 39चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते राहणार संघासमोर. प्रदीप आणि भालचंद्र ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संजय चौधरी आपण पाहतोय फ्रंटलाईन गोलंदाज. यावेळी मात्र चांगला चेंडू, अगदी विकेट हा चेंडू हाताळला होता. स्वतःच्या फॉलतरमध्ये गोलंदाजाने तो अडवलेला आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. संजय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामनावीर फलंदाज प्रदीप. पावलांचा वापर करून हा फटका केलेला आहे अक्रॉस द लाईन. आडव्या बॅटने मिडविकेट रिझनमध्ये प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत एक संधी मिळते एक धाव घेण्याची आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. अरुण आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटकात आलोय. कट केल्या चेंडूला सुरेख फटका स्क्वेअर कटचा आणि चेंडू दन दन करत निघून जातोय सीमा पार. अगदी या मैदानाला घासत पुसत चाटत सीमा पार चौकार.
अतिशय सुरेश फटका क्रिकेटचा आपण पाहतोय शॉर्ट वाईड आणि पनिश फलंदाज भालचंद्रच्या बॅटमधून नेत्रिपक फटका पाहायला मिळतोय. समोर किल्ला चेंडूला धावसंख्या सिंगलने वाढेल. धावसंख्या एका धावेने वाढून होते. धावफलकावर 10 दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. आव्हान येते 39 धावांचा 39चा टार्गेट आपण पाहतोय जागृत मराठा राहणाऱ्या संघासमोर. इथे या फ्री किल्ल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचणार नाही आणि चेंडू निघून जाते सीमा पार. मिडविकेट रिझर्व मधून हा चौकार. या 4 धावने संघाची धावसंख्या 14 पोहोचते. चांगली सुरुवात आपण पाहतोय. फ्लाइंग स्टार्ट म्हणता येईल. जागृत मराठा राहणार संघाने धावांचा पाठलाग लक्षात घेऊन जे लक्ष आहे त्या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. 39चा टार्गेट आहे आणि आता आपण पाहतोय या की बिनबाद 14 अशी धावसंख्या जागृत मराठा राहणार संघाची पाहायला मिळत आहे. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उमेश याला बोलवण्यात आलेला आहे. गावठी ओली 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 20-25चं हे दिमागदार आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये सामना क्रमांक 4 आपण पाहतोय. सोनदेव टेमघर विपक्ष जागृत मराठा राहणार या 2 संघामध्ये. उमेश बॉलिंग ट्रॅकवर तर सामनागर फलंदाज भालचंद्र जो वैयक्तिक 5 धावसंख्येने खेळत आहे. दोन्ही फलंदाजांनी चौकारीने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. यतीश म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. इथे फ्लिक केलेल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तयार नव्हता. नक्कीच आपण पाहतोय प्रदीप हा फलंदाज आणि इथे मात्र धावचीतच्या रूपाने पहिला हादरा बसतोय जागृत मराठा राहणाऱ्या संघाला. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटमध्ये इथे या संपर्क साधू शकला नाही फलंदाज. पण जो विक्रम नाईक सरांचा लेग बॅटचा इशारा होतोय. आव्हान ते धाव लेग बॅटच्या रूपाने. पंधरा धावा धावपलीकडे पाहायला मिळत आहेत. माफ करा 16 धावा आणि या 16 मध्ये या 4 धावा आणखीन ऍड करा म्हणजे धावसंख्या पोहोचते ती या 20 वर. सुरेख फटका आपण ॲक्शन रिव्ह्यूमध्ये देखील पाहतो. या स्केअर ऑफ द विकेट कुठलंही या नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे तैनात नव्हता आणि खाली क्षेत्रामधून चेंडू निघून गेला होता. धावसंख्या 20 19 धावांची अजून इथून आवश्यकता आहे. होम फोटो लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. सध्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय जय माली मॅन फ्रॉम सरवली. काल सरवली संघाचा देखील परफॉर्मन्स पिंपलनेर चषकामध्ये चांगले राहिलं होतं. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता.
जिशेची पहिली जी स्पर्धा झाली होती या कालवारे मैदानावर गावदेव वडकर अजित सुर्गे विठाबाई मातृश्री चषक, त्या चषकामध्ये आमचे ऑपरेटर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरले होते. इथे जोरदार अपील पंच संमत नाहीत. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती या 20 धावा. इथे पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि या प्रयत्नात पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहतो बीट होतोय. धावसंख्या स्थिर आहे 20. इथून 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बारा चेंडूचा खेळ झालेला आहे. 12 चेंडूमध्ये 20 धावा आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र डाऊन द लेग स्टंप पंच सुनील म्हात्रे सरांच्या हात समांतर धाव मिळेल ते वाईट चुपणे अव्वांतर आणि अव्वांतर धावाने संघाची धावसंख्या 21 वर पोहोचते 21. तिसरं षटक घेऊन आलेले गोलंदाज कालूराम. इथे आपण पाहतोय समोर खेळलेल्या चेंडूला कावकर रिझल्टमध्ये 20 स्टेपमध्ये फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 22 वर पोहोचते. 39 लक्षाचा पाठलाग जागृत मराठा राणा संघ करतोय. सोनदेव टेमगर विपक्ष जागृत मराठा राणा या दोन संघामधील पहिल्या फेरीमधला सेकंडला सामना आपण पाहतोय आणि त्यानंतर आपण पहिल्या फेरीमधील शेवटच्या सामन्याकडे बोलणार आहोत. डोंगे विपक्ष पायगाव हा तो सामना असणार आहे. बॅटच्या मधोमध घेताना इथे मात्र रनअपची संधी होती आणि या सहज सोपी संधी इथे गमावलेली आहे. खरं तर अगदी या उशिरा जरी लावलं असतं तरी फलंदाज धावचित झाला असता. मात्र इथे आपण बघतो अति घाई संकटात नाही. तेवीस धावा तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे या चेंडू ट्रॅव्हल होते या पॉइंट रिझनमध्ये दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावीने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 25-25. इथे मेच टाइम फटका आहे. लिडिंग एज चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक कुठलाही चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही कव्हर रिझनमध्ये आणि तोपर्यंत 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा एकदा 2 ने धावसंख्या 27 वर पोहोचते. चांगलं क्षेत्ररक्षण सीमाशा लगत पाहायला मिळते.
एक सिंगल रन्स पूर्ण आणि सिंगल संघाची धावसंख्या 28 धावा. 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये इथून 11 धावांची आवश्यकता आहे जागृत मराठा राहणार संघाला विजयासाठी. सेकंड सामना पहिल्या फेरीमधील पहिल्या राऊंडमधील आपण बघतोय. जागृत मराठा राहणार विपक्ष सोनादेवी टेमघर या दोन संघामध्ये. येथे लॉफ्ट केला चेंडू लॉफ्टेड फटका क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगला झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद जागृत मराठा राहणार या संघाचा. दिनेश याची गेली संपुष्टात. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये राहणार संघाला इथून 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि शेवटचे निर्णायक षटक आता मात्र हाताळण्यासाठी सोनादेव टेमघर संघाकडून गोलंदाज संजय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. संजय 11 धावांचं संरक्षण करून आपल्या संघाला जय मिळवून देईल का, हा प्रश्नचिन्ह नक्कीच आता मात्र इथे निर्माण झालेलं आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सध्या मैदानामध्ये आपण पाहतो या भालचंद्र आणि या मंगेश ही जोडी इथे इनसाइड आउट सुरेख फटका कौट राहायचा. मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप कव्हर रिझनमध्ये पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला, एका धावेपेक्षा अधिक नाही. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. टेमघर विपक्ष राहणार या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. संजय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामना करेल फलंदाज मंगेश. इथे चेंडूला फिरकावून दिलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब महाषटकार मंगेशच्या बॅटमधून. आणि या षटकाने आता मात्र समीकरण थोडं सोपं होत आहे आपण पाहतोय. कारण 4 चेंडू आणि या बरोबर 4 धावांची आवश्यकता आहे. या पाहू शकता रिप्लेमध्ये नक्कीच अतिशय सुरेख फटका अगदी एकाच ॲक्शनमध्ये हा चेंडू भिरकावून दिलेला आहे मंगेश याने. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. इक्वेशन समीकरण आता मात्र इझी बनत आहे, सोपं बनत आहे जागृत मराठा राहणार संघासाठी. कारण 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. मंगेशने षटकाराने स्वतःच अकाउंट ओपन केलेलं आहे. इथे या रिव्हर्सचा शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे काय घडलंय पाहूया. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगल नेवरते. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन पाहायला मिळते. रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन ठेवलेला आहे. इथून देखील आपण पाहतो सोनादेवी टेमघर संघ हा सामना जिंकू शकतोय. दोन्ही संघांना समान संधी आहे. सध्या कागदावर समीकरण बघितलं तर सोपं आहे. आपण पाहतो जागृत मराठा राहणार संघासाठी. मात्र हे इक्वेशन समीकरण जर कठीण बनवायचं असेल तर गोलंदाज संजय याला चांगली कामगिरी करावी लागेल. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे या जागृत मराठा राहणार संघाला विजयासाठी.
इथे मात्र अतिशय खराब चेंडू 1+1 अशा 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातात आणि आता मात्र आपण म्हणू शकतोय पंचांचा वाटचा इशारा 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातात. स्कोर इज लेवलला केवळ एका धावेची आवश्यकता आहे विजयासाठी या जागृत मराठा राहणाऱ्या संघाला. एका धावेने दूर आपण बघतोय राहणारा संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस. दोन चेंडूने एका धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि एका धावेची आवश्यकता आहे. चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या एका रनाची आवश्यकता आहे. हा डॉट चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकेल. आता मात्र क्लोज क्षेत्ररक्षक देखील तैनात केले गेले आहेत. विजय फटका पाहायला मिळतोय आणि विजय संपादन केलेला आहे तो जागृत मराठा राहणाऱ्या संघाने. अभिनंदन जागृत मराठा राहणार. अभिनंदन स्पेशली प्रदीप पाटील सेठ, पप्पू शेठ आणि हाडलक सोनादेवी टेमगर. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचकडे देखील आपण बोलणार आहोत.